जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून वहिनींच्याच हातच्या जेवणाची चव माझ्या मनात ठसली आहे. मी खूप लहान असताना माझ्या आईचं निधन झालं. आम्हा दोघा भावांमध्ये मोठं अंतर होतं. मोठा दादा त्यावेळी 20 ते 21 वर्षाचा असावा आणि बाबांना दुसरं लग्न करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी दादाचं लग्न करून टाकलं. त्या काळात आईवडील जे ठरवतील तेच अंतिम मानलं जात असायचं. दादांनी बाबांचा विरोध केला नाही. गप्प बसून लग्नाच्या मांडवात तो उभा राहिला. घरात राधिका वहिनीचं आगमन आम्हा सर्वांसाठी बुडत्याला काठीचा आधार ठरलं. सडपातळ सावळ्या रंगाच्या मोठ्या केसांच्या साध्या नयन नक्षीच्या वहिनीचं वयही फार नव्हतं. लहान वयात लग्न झाल्यामुळे त्यांना गृहस्थीचं फारसं ज्ञानही नव्हतं. जेव्हा त्या स्वयंपाक करायला लागल्या तेव्हा कधी भाजी करपायची तर कधी भाकरी व्यवस्थित होत नसायची. दररोज काही ना काही गडबड ही होतच असायची. सुरुवातीला वहिनींना स्वयंपाकाची सवय नव्हती. भाकरी तर बनवायलाही जमायची नाही. कितीही प्रयत्न केले तरी ती कच्चीच राहत असे. तेव्हा बाबा त्यांचा रडवेला चेहरा पाहून हसत म्हणायचे, काही हरकत नाही, पोट भरलं की झालं. हळूहळू वेळ निघून गेला आणि आम्हाला वहिनीच्या हातच्या जेवणाची सवय झाली. म्हणूनच जेव्हा वहिनी काही दिवसांसाठी माहेरी जात तेव्हा घर सुन्न होऊन जायचं. बाबांना दम्याचा त्रास असल्यामुळे त्यांना चुलीसमोर बसणं कठीण होतं आणि अशा वेळी दादा स्वयंपाक करायचा, पण त्याच्या हातचं जेवण म्हणजे देवा. शत्रूलाही असं जेवण मिळू नये. जेव्हा वहिनी माहेरातून परत यायच्या तेव्हा असं वाटायचं की घराची अन्नपूर्णा परत आली. आणि मग मनोमन देवाला विनवायचो, देवा, वहिनींना माहेरी जाऊ देऊ नकोस. दिवस उड्या मारत होते आणि कधी बालपणातून तारुण्यात प्रवेश केला हे कळतच नाही. 10वीचं वर्ष सुरू होतं, पण अभ्यासाच्या पलीकडेच माझं मन गुंतलेलं होतं. मी एकतर्फी प्रेमात पडलो होतो. रागिनी, सुंदर कोमल काया असलेली मुलगी माझ्यासोबत शिकत होती. ती पहिल्या बाकावर बसायची आणि मी शेवटच्या. ज्या दिवशी ती शाळेत नसायची त्या दिवशी शाळेचा एकही क्षण मला सहन होत नव्हता. अखेर एक दिवस संधी साधून मी तिला एकांतात माझ्या मनातलं सांगितलं, रागिनी, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझ्याशिवाय एक क्षणही मी जगू शकत नाही. हे ऐकताच तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तिच्या डोळ्यात अश्रू आणि ती जोरजोरात रडू लागली. मी असं काय बोललो? चित्रपटात तर नायक नायिकेला प्रेमाचा इजहार करतो आणि ती यावर लाजून हसते, पण इथे तर उलटच झालं. काही वेळाने रडू आवरून ती हात जोडून म्हणाली, उदय, जर ही गोष्ट बाबांना कळली तर ते माझं शिक्षण बंद करतील. माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न अगदी एका क्षणात उद्ध्वस्त होईल. मी तुझ्या पाया पडते, मला विसरून जा. इतकं बोलून रागिनी तिथून निघून गेली आणि मी अगदी स्तब्ध उभा राहून फक्त तिच्या जाण्याचा मागोवा घेत राहिलो. माझं प्रेमी सुन्न झालं होतं आणि माझं प्रेमी मन आता सुन्न झालं होतं. घरी गेलो. मला उदास पाहून वहिनी जवळ आल्या. शेजारी बसल्या आणि म्हणाल्या, गप्प का बसला आहेस? काय झालं? मी वहिनींपासून काहीही लपवत नव्हतो, म्हणूनच त्यांच्यासमोर मन मोकळं केलं. माझी अवस्था समजून घेतल्यावर त्या म्हणाल्या, भाऊजी, तुमच्याबरोबर जे होत आहे ती फारशी वेगळी गोष्ट नाही. या वयात प्रेम होणं, आकर्षण वाटणं या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण जर एखादी मुलगी दूर राहण्याची भीक मागत असेल तर तिच्यापासून दूर जाणंच योग्य. स्त्रीच्या भावनांचा सन्मान करणं हाच खरा पुरुषार्थ आहे. तिला जबरदस्तीने प्रेमासाठी मजबूर करणं यात काहीच पुरुषत्व नाही. वहिनीचं बोलणं माझ्या मनावर खोलवर प्रभाव पाडून गेलं. त्या दिवसानंतर हळूहळू मी रागिनीला मनातून आणि त्यानंतर विचारांतूनही दूर करत गेलो. अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि पुढील शिक्षणासाठी मी हॉस्टेलला गेलो. त्या दिवशी शेवटच्या वर्षाचा पेपर देऊन मी घरी पोहोचलो. घरात पाऊल टाकताच विचित्र जाणीव झाली. घराच्या आजूबाजूला लोकांची गर्दी होती. दाराशी गेलो आणि समोर दादाचं मृत शरीर पाहून मी सुन्न झालो. अचानक
स्वतःवरचं नियंत्रण सुटलं. मी हंबरडा फोडून रडू लागलो. माझं रडणं पाहून कोपऱ्यात दगडासारख्या निर्विकार बसलेल्या वहिनी अचानक ओक्सामोक्षी जोरजोरात रडू लागल्या. त्यांचं ते हंबरडं, तिथलं वातावरण माझं काळीज आतपर्यंत चिरून गेलं. छोट्या गावाची एकच विशेषता असते, दुःखात शेजारी नातेवाईक आपल्याला एकटं कधीच सोडत नाहीत. कसं तरी दादाच्या अंतिम संस्काराची प्रक्रिया पूर्ण झाली. काही दिवसांनी नातेवाईक हळूहळू घरी परतू लागले. मात्र आत्या अजूनही घरातच होती. त्या रात्री ती बाबांना म्हणाली, दादा, हसती खेळती सून अचानक शांत झाली आहे. तिची अशी अवस्था बघवत नाही. मी लहान आहे, पण लहान तोंडी मोठी गोष्ट सांगते तुला. माझं ऐक. राधिकाचा पुनर्विवाह कर. बाबा संतापले. शांता, हे काय बोलतेस? तिच्या नवऱ्याला जाऊन 15 दिवसही झाले नाहीत आणि तू पुनर्विवाहाची गोष्ट करतेस? माझ्यासमोर बोललीस ते ठीक आहे, पण राधिकासमोर असलं काहीही बोलू नकोस. तिच्या मनाला काय वाटेल? आत्या अगदी शांतपणे म्हणाली. दादा, राग एका बाजूला ठेवून विचार कर. राधिकाचं लग्न तिच्या दिरासोबत झालं तर कुटुंबाचं भलं होईल. उदय आणि राधिकाचं एकमेकांशी चांगलंच जमतं आणि तसंही राधिकेला मूल नाही. का नाही हे तुला चांगलंच माहीत आहे. पुढे तुझी मर्जी. हे ऐकताच बाबा विचारात पडले. खरंच वहिनीच्या लग्नाला एवढी वर्ष झाली होती, पण मूल नव्हतं आणि याचं कारण दादा होता. त्याच्या प्रकृतीतील कमतरतेमुळेच त्यांना मूल होऊ शकत नव्हतं. त्यावर उपचार सुरू होते, पण काहीही उपयोग होत नव्हता. एक दिवस सकाळी अचानक बाबांच्या खोलीतून वहिनीचा मोठा आवाज आला. मी धावत गेलो. पाहतो तो वहिनीच्या डोळ्यातून गंगाजळी वाहत होती आणि बाबा अपराध्यासारखे मान खाली घालून खुर्चीवर बसले होते. नाही बाबा, हे बरोबर नाही. तुम्ही असा विचार कसा करू शकता? वहिनींचा मोठा आवाज ऐकून मी दरवाजाच्या बाहेरच थांबलो. खोलीतून कोणी मला पाहू शकत नव्हतं, पण त्यांचं बोलणं मात्र अगदी मला स्पष्ट ऐकू येत होतं. राधिका बाळा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला फक्त तुझं भलं करायचं आहे. तुला असं दुःखात पाहणं मला असह्य होतंय आणि म्हणूनच या दुःखातून तुला बाहेर काढण्यासाठी तुझं उदयसोबत लग्न लावण्याचा विचार करतोय. नाही बाबा, असा विचार तर मी का स्वप्नातही करू शकत नाही. मग खऱ्या आयुष्यात कसा करू? इतक्यातच वहिनी अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. मी धावतच आत गेलो आणि त्यांना सावरू लागलो. बाबा घाबरून तातडीने शेजारच्या डॉक्टरांना बोलावून घेऊन आले. वहिनी, दादा आम्हाला सोडून गेला आणि तुम्हीही स्वतःची काळजी घेत नाही. तर तुम्हालाच काही झालं तर आम्हा सर्वांना कोण सांभाळणार? हे सगळं बोलताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वहिनी काही बोलल्या नाहीत, फक्त दुसरीकडे तोंड वळवलं. जणू बाबांच्या बोलण्याने त्या नाराज झाल्या होत्या. थोड्या वेळाने डॉक्टरांनी सांगितलेली बातमी ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. खरंच सुनबाई आई होणार आहेत? बाबांना हे ऐकून क्षणभर विश्वासच बसला नाही. हो बाबा, डॉक्टरांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे की वहिनी गर्भवती आहेत. कदाचित दादा घेत असलेल्या उपचारांचा परिणाम यशस्वी झाला असेल. आणि काय बाबांनी आतुरतेने विचारलं. मला वाटतं या बाळाच्या रूपाने दादाचं पुन्हा आपल्या जीवनात परत येणार आहे. जर दादा आज असता तर किती आनंदी झाला असता. मला आठवलं, आम्ही ही आनंदाची बातमी अजून वहिनींना सांगितलीच नव्हती. मी बाबांना म्हणालो, मी आत्ताच वहिनींना सांगून येतो. वहिनींनी जसंच ऐकलं की त्या आई होणार आहेत, त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. पण नवऱ्याची आठवण येताच त्या हळूहळू रडूही लागल्या. वहिनी, बस करा आता. अजून रडू नका, नाहीतर येणाऱ्या पाहुण्यावर त्याचा वाईट परिणाम होईल. भाऊजी, मी काय करू? जी आनंदाची बातमी ऐकण्यासाठी माझे कान आतुरले होते ती मिळाली खरी, पण अशा क्षणी मला समजत नाही की मी हसू की रडू. वहिनी, नशिबापुढे कोणाचंच काहीच चालत नाही. जे व्हायचं आहे तेच होतं.
जो गेला त्याच्या आठवणीत व्यर्थ दुःख करण्यात अर्थ नाही. त्याऐवजी येणाऱ्या जीवाच्या स्वागताची तयारी करा. मी तिच्याकडे पाहत म्हणालो. माझं बोलणं ऐकून वहिनी शून्यात नजर लावून बसल्या. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मन अस्वस्थ झालं. विचारांचं चक्र थांबत नव्हतं. कसलं दुर्भाग्य आहे. होणाऱ्या बाळाचं डोक्यावर त्याच्या वडिलांचा हात असणार नाही. त्या क्षणी मला वहिनीचा हात धरून म्हणावंसं वाटलं, मी आहे ना तुझ्यासोबत. पण लगेचच मी तो विचार झटकून टाकला. वहिनींबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मान आणि आदराची भावना होती. त्या नात्यात जीवनसाथीच्या नजरेनं पाहणं मला अशक्य होतंय. होय, मी वहिनीशी लग्न करू शकत नव्हतो. पण एका बापाप्रमाणे त्या मुलावर प्रेम करायला नक्कीच मी सक्षम होतो. त्या क्षणी मी मनाशी ठरवलं, काहीही होऊ दे, मी या बाळासाठी बापाची भूमिका नक्कीच निभावीन. हळूहळू संपूर्ण गावात ती बातमी पसरली. प्रत्येकजण चर्चा करत होता, राधिका आपल्या गर्भात तिच्या नवऱ्याचं अस्तित्व जपतीये. परंतु वहिनी कधीकधी खूप उदास होत होत्या. दादाच्या फोटोकडे वहिनी ह्या तासनतास एकटक पाहत होत्या. त्यांचा 5वा महिना सुरू होता आणि त्या काळातच घरामध्ये एक पाहुणा आला. त्याचं नाव होतं ऋषिकेश. तो दादांच्या खास मित्रांपैकी एक होता. तो म्हणजे ऋषिकेश. त्याचा मोठा व्यवसाय होता. ऋषिकेशला मी एकदा भेटलोही होतो. उंच, गोरावर्ण, भरदार शरीरयष्टी आणि आकर्षक व्यक्तिमत्व. तो असा दिसत होता, कदाचित तोही अजून आपल्या मित्राच्या जाण्याच्या दुःखातून सावरलेला नव्हता. थोड्या वेळाच्या औपचारिक संभाषणानंतर तो निघण्यासाठी उठला. काही क्षण तो कुठल्या तरी विचारामध्ये हरवून गेला. मग जाता जाता आत्मीयतेने वहिनींकडे पाहत तो म्हणाला, राधिका वहिनी, तुमची आणि होणाऱ्या बाळाची नीट काळजी घ्या. काहीही मदतीची जर गरज पडली तर अगदी निसंकोचपणे मला कळवा. मी नक्की येईन. त्याच्या बोलण्यावर वहिनींनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला. एक असा भाव जो समजून घेणं कठीण होतं. दादाला जाऊन 7 महिने झाले होते. आता वहिनींचा 9वा महिना सुरू झाला होता. त्या दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ वाटू लागल्या. 9वा महिना असल्याने त्यांना उठण्या बसण्याचा त्रास होत होता. त्या संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट याची जणू जुगलबंदी सुरू होती. वातावरण भयावह झालं होतं. अशा वेळी घराबाहेर पडणं म्हणजे निसर्गाशी वैर करणं होतं. बाबा रात्रीचं जेवण करून खोलीत झोपायला गेले होते. पण वातावरण पाहून मी वहिनींच्या जवळच थांबलो होतो. त्यांना लहानपणापासूनच गडगडाटची भीती वाटत असायची. पण त्या म्हणाल्या, भाऊजी, आता मला हा आवाज घाबरवत नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी माझ्या खोलीत निघून गेलो. पण झोप काही केल्या लागत नव्हती. मी पलंगावर पडून वहिनींचा विचार करत होतो. माहीत नाही का, पण जेव्हा मी त्यांच्या डोळ्यामध्ये पाहायचा प्रयत्न करत असे, तेव्हा मला काहीतरी विचित्र जाणवत असे. जणू काहीतरी होतं जे त्यांना आतून पोखरत होतं. पण ते काय होतं मला कळत नव्हतं. मी विचारांच्या गर्तेत अगदी गुरफटलो. आणि असं असतानाच अचानक वहिनी दारात उभ्या असल्याचा मला दिसल्या. मी चकित होऊन झटकन उठलो. अंथरुणातून उठून बसलो. भाऊजी, असं वाटतंय वेळ आली आहे. मला खूप वेदना होत आहेत. कदाचित या मुसळधार पावसातच हॉस्पिटलला जावं लागेल. दरवाजाचा आधार घेत कराहत त्या बोलल्या. पण वहिनी, वातावरण खूपच खराब आहे आज. मी काळजीने म्हणालो, भाऊजी लवकर करा. वेदना असह्य होत आहेत. या वेदनांनी माझा जीव जाईल. त्यांच्या वेदनांनी मला घाई लागली. ठरवलं आहे ना बाळाने की ते या मुसळधार पावसात या जगात यायचं, तर असंच होणार. मी स्वतःशीच पुटपुटलो आणि झटकन उठलो. आता पाऊस पडो, वीज कडकडो, काहीही हो, वहिनींचं त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. शेजारच्या काकूंना बोलावलं म्हणजे त्या रस्त्यात वहिनींना धीर देतील. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. कधी काय बोलावं हेही साधं कळत नव्हतं.
अखेर एका तासभर चाललेल्या या मुसळधार पावसाला रस्त्यावरच्या खोल खड्ड्यांना पार करत आम्ही कसंबसं हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. वहिनींची अवस्था अत्यंत बिकट होती. त्या घामाने आणि वेदनेने तडफडत होत्या. सकाळचे 5 वाजले होते. माझे डोळे झोपेने जड झाले होते. तेवढ्यातच नर्सने मला हलवून जागं केलं आणि उत्साहाने म्हणाली, अभिनंदन, मुलगा झाला आहे. मी अगदी आनंदाने वेडा झालो होतो. बाळाला हळूवार हातात घेतलं आणि नर्सच्या हातावर 100 रुपये ठेवले. ती अगदी हसत निघून गेली. बाळ इतकं लहानसं, इतकं नाजूक होतं की त्याला उचलताना माझ्या हाताला थरथर आली. काही चुकलं तर, तो माझ्या हातून पडला तर, नकळत भीतीने काळजात धस्स झालं. वहिनींनी अजून बाळाला पाहिलं नव्हतं. त्या अत्यंत थकलेल्या होत्या आणि झोपल्याही होत्या. मी लहान बाळाला जवळ घेत त्यांच्या शेजारी बसलो. तेवढ्यात माझी नजर दारातून बाहेर पडणाऱ्या डॉक्टर गोखले यांच्यावर गेली. दादाच्या तोंडून ऐकलं होतं की त्यांच्याकडे त्यांचा उपचार सुरू होता. मी त्यांच्या मागे जाऊन कृतज्ञतेने म्हणालो, गोखले सर, कसे आहात? हे पहा, तुमच्या औषधांचा चमत्कार. राधिका वहिनी आई झाल्या आहेत. मी बाळाचा चेहरा त्यांच्यासमोर केला. डॉक्टर गोखलेंच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. त्यांनी खोल श्वास घेतला आणि गंभीर स्वरात म्हणाले, उदय, मला हे सांगणं गरजेचंच आहे. तुझ्या दादामध्ये जी वैद्यकीय कमतरता होती तिच्यावर कोणताही उपचार शक्य नव्हता. स्पष्ट सांगायचं तर तो या जन्मात कधीच बाप होऊ शकत नव्हता. हा जर खरोखर चमत्कार असेल तर तो मी केलेला नाही. तर डॉक्टरांचे शब्द कानावर पडताच मी सुन्न झालो. क्षणभरापूर्वी मिळालेल्या अपार आनंदाची जागा आता एक खोल धक्क्याने घेतली होती. म्हणजे हे बाळ दादाचं नाही. माझ्या आत एक प्रचंड वादळ उठलं होतं. एकीकडे माझ्या हातात ते लहानसं निष्पाप बाळ होतं जे शांतपणे झोपलं होतं. त्याला या सगळ्याचा काहीच अंदाज नव्हता. आणि दुसरीकडे मी होतो ज्याच्या डोळ्यातली झोप एका क्षणात गायब झाली होती. जर हे बाळ दादाचं नाही तर मग कोण आहे? मग कोण आहे ह्या बाळाचा बाप? मला वहिनींशी बोलायलाच हवं. हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज मिळाला. बाळासह त्या सुखरूप घरी पोहोचल्या. बाबा नातवाला पाहून हरकून गेले. पण माझ्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा साधा लवलेशही नव्हता. माझ्या मनात 100 प्रश्नांची गर्दी झाली होती. त्या दिवशी संध्याकाळी मी बागेत बसलो होतो. मन विचारांच्या चक्रात अगदी गुरफटून गेलं होतं. तेव्हाच बाबा माझ्या शेजारी येऊन बसले आणि सहज म्हणाले, उदय बाळा, तुझं शिक्षण आता पूर्ण झालं आहे. पुढे काय करायचं ठरवलं आहेस? काही ठरवलंस का? मी गोंधळलेल्या स्वरात उत्तर दिलं, बाबा, अजून काही ठरवलं नाही. विचार करतोय, कदाचित एखादा व्यवसाय सुरू करावा, पण काहीच सुचत नाही. खरं तर या काही दिवसात माझ्या डोक्यावरती विचारशक्तीच बंद पडली आहे. वहिनींच्या प्रकरणामुळे माझ्या मनात सतत गोंधळ सुरू होता. असं कर, बाबा म्हणाले, शहरात जा आणि माझा मित्र गणपतला भेट. त्याला व्यवसायाचं चांगलं ज्ञान आहे. तो तुला योग्य मार्गदर्शन करेल. बाबांचं बोलणं ऐकताच मी निर्णय घेतला शहरात जाण्याचा. तसंच इथे घरात राहूनही माझा जीव गुदमरला लागलाय. वहिनींच्याबद्दलचे विचार माझ्या डोक्यात सतत घोळत होते आणि त्याच विचारांनी माझं मन द्विधा झालं होतं. दुसऱ्या बाजूला दादा या जगात नव्हते, पण त्यांच्यासाठीही मला खूप काही वाटत होतं. नेहमीच वाईट वाटत होतं. मी पटकन निघून जाण्याचा निर्णय घेतला. पण शहरात जाण्याआधी मनात उठलेल्या प्रश्नांची उत्तरं मला मिळायला हवी होती. मला वहिनींना विचारायचं होतं, त्यांनी माझ्या वडिलांसारख्या भावाबरोबर असं का केलं? ज्या बाळाला आम्ही या घराचा वारस समजत होतो त्याच्या रक्ताची खरी ओळख काय? शहरात जाण्याआधी मला हे सगळं समजून घ्यायचं होतं. मी अगदी थेट वहिनींच्या खोलीत गेलो. वहिनी, बाळाच्या अंगात कुणाचं रक्त आहे? खरंच हे बाळ दादाचं आहे की तुमच्या पापाची निशाणी? उदय, बस करा, वहिनी अगदी जोरात ओरडल्या. जणू कोणीतरी त्यांच्या हातावर जळता निखारा ठेवला होता. माझ्या डोळ्यात त्यांच्याविषयीची घृणा पाहून त्या तडफडल्या. भाऊजी, देवापाशी गप्प बसा. भाऊजी, देवासाठी तरी गप्प बसा. माझ्यावर असा संशय घेऊ नका.
मी आजही माझ्या नवऱ्यावर तितकंच प्रेम करते जितकं ते जिवंत असताना करत होते. आणि जर ते आज ह्यात असते तर तुम्हाला माझ्यावर असं बोट उचलण्याची संधीही मिळाली नसती. माझं बाळ माझ्या अंगाचा अंश आहे. त्याच्या नसानसात माझं रक्त वाहत आहे. आणि जिथवर दादांची गोष्ट आहे ते तर त्या फळासारखे आहे. ज्यात बी नव्हतं ते कधीच बाप बनू शकत नव्हते. आणि जे काही झालं ते त्यांच्या मर्जीनेच झालं. कारण त्यांच्या मते बीज कोणाचंही असो, पण जेव्हा ते माझ्या रक्तानं सिंचित होईल तेव्हा ते आमचा अंश समजला जाईल. आम्ही दोघं त्याचे आईवडील असू. बस मी सुन्न झालो. मी हे कधीच मान्य करू शकत नाही. कोणता नवरा आपल्या बायकोला फक्त संतान प्राप्तीसाठी दुसऱ्या पुरुषाच्या विचार करूनच मन घृणेनं भरून येत होतं. तेव्हा वहिनी म्हणाल्या, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा किंवा नसेल, पण सत्य तर हेच आहे. जर तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुम्ही ऋषिकेशला विचारू शकता. त्यालाच हे सत्य माहीत आहे. त्याला विचारा काय झालं, कसं झालं आणि कोणत्या परिस्थितीत मी स्वतःला एका परपुरुषाला समर्पित केलं. हे बोलून वहिनी मोठ्याने रडू लागल्या आणि खोलीत निघून गेल्या. मी अस्वस्थपणे खुर्चीत बसलो. वहिनींच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा, पण माझं पुरुष मन ते मान्य करायला तयारच होत नव्हतं. शहरात आलो आणि 5 दिवस उलटून गेले. या काळात मी वहिनींनी दिलेल्या पत्त्यावर गेलो जिथे ऋषिकेश राहत होता. त्याचं घर खूप मोठं होतं. चौबाजूंनी ऐश्वर्याची चमक दिसत होती. पडदे, फुलदाण्या, आलिशान फर्निचर सगळंच अत्यंत सुंदर. पण का कुणास ठाऊक त्या घरात पाऊल टाकताच माझ्या मनात भीतीची शिरकाव झाला. त्या दिवशी मी ऋषिकेशला भेटू शकलो नाही आणि माझं शहरात मनही काही केल्या रमत नव्हतं. मन वारंवार म्हणत होतं, ऋषिकेशच्या ऐवजी मला वहिनींकडूनच सत्य जाणून घ्यायला हवं. संध्याकाळी मी घरी परतलो. बाबांना सांगितलं माझी तब्येत बरी नाही म्हणून मी परत आलो. आत्या बाळाला औषध द्यायला गेली होती. बाबा बाजारात होते. संधी साधून मी वहिनींना म्हणालो, वहिनी, मी ऋषिकेशला भेटलो नाही. मला तुमच्याकडूनच सत्य जाणून घ्यायचं आहे. राधिका वहिनी काही क्षण शांत राहिल्या आणि मग बोलायला सुरुवात केली. ऋषिकेश पहिल्याच नजरेत माझ्या मनात घर करून गेला होता. त्यावेळी माझे आणि प्रकाशचे सतत वाद सुरू होते. बाप होऊ शकत नाही या कारणाने प्रकाश सगळा राग माझ्यावर काढत होता. अगदी क्षुल्लक गोष्टींवरूनही वाद घालण्याची त्यांना सवय झाली होती. जसे जसे ते मला अधिक त्रास देऊ लागले तसतसे मी त्यांच्यापासून दूर जात राहिले. आणि अशा वेळी ऋषिकेश मात्र माझ्याजवळ येत गेला. एक दिवस असं काही घडलं ज्याने मला हादरून सोडून दिलं. अगदी असं काही झालं की मला हादरून सोडलं. बोलता बोलता राधिका वहिनी भूतकाळात हरवून गेल्या. काय झालं? हल्ली तू खूप आनंदी दिसतेस. मला सोडून दुसरं लग्न करण्याचा विचार तर करत नाहीस ना? प्रकाशच्या या टोमण्यावर, कटाक्षावर राधिका स्तब्ध झाली. तिचं मौन पाहून प्रकाश अधिकच चिडला. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि दात ओठांवर घासत म्हणाला, बाप होऊ शकत नाही म्हणून तू या गैरसमजात राहू नकोस की मी तुला सोडून स्वतंत्र करेन. माझा हात सोडा, मला त्रास होतोय, राधिका वेदनेने म्हणाली. प्रकाशने झटकन तिचा हात सोडला. तुम्ही बाप होऊ शकत नाही यामध्ये माझा काय दोष? मीही आई होऊ शकत नाही. जितका त्रास तुम्हाला होतोय तितकाच तो मलाही होतोय. मग माझ्यावर असा अन्याय का? राधिका संतापून म्हणाली. जेव्हा एखादी स्त्री आई होऊ शकत नाही तेव्हा फक्त संतान प्राप्तीसाठी दुसरं पुरुष लग्न करण्याचा अधिकार स्वतःला देतो. पण मी तर दुसऱ्याच रक्तातही आपलं म्हणून स्वीकारू शकत नाही. किती वेळा सांगितलं, माझी दूरची बहीण मूल दत्तक द्यायला तयार आहे, पण नाही, तुम्हाला तेही मान्य नाही. हो, नाही मान्य. मला दुसऱ्याचं रक्त दत्तक घ्यायचंच नाही, हे माझं ठरलेलं आहे. प्रकाश पाय आपटतच घराबाहेर निघून गेला. इकडे राधिका रडत होती. तिचं मन कोलमडून गेलं होतं. तिला माहीत होतं की ऋषिकेश प्रकाशचा मित्र आहे, पण तरीही ती आपल्या भावनांसमोर हतबल झाली होती. त्या रात्री नवीन वर्षानिमित्त ऋषिकेशने आपल्या घरी पार्टी ठेवली होती.
प्रकाश आणि राधिका देखील त्या पार्टीसाठी गेले होते. रात्रीचे अन्नपाण्याचे कार्यक्रम रंगले. खाणं पिणं झालं आणि पाहुणे एक एक करून सर्व निघून गेले. ऋषिकेश आणि राधिकाच्या नात्यात प्रेम आणि हमदर्दी होती. दोघेही एकमेकांना समजून घेत होते, पण त्यांनी कधी मर्यादा ओलांडली नव्हती. मात्र त्या रात्री जे घडलं ते घडायला नको होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिकाला जाग आली तेव्हा प्रकाश आणि ऋषिकेश बोलत होते. ऋषिकेश मित्रा, तुझ्यामुळे मी माझ्या हेतूत यशस्वी झालो. प्रकाश म्हणाला, जर मी स्पष्टपणे राधिकाला असं करायला सांगितलं असतं तर कदाचित तिने नकार दिला असता. पण तुझ्या जाळ्यात अडकून तिने ते केलं जे मी कधीच तिला पटवून देऊ शकलो नसतो. ऋषिकेशने सुटकेचा श्वास घेतला. प्रकाश, मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं. आता बघ, काही दिवसात वहिनी आनंदाची बातमी देतील. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. राधिका सुन्न झाली. तिचं डोकं भणभणायला लागलं. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला लागतच नव्हता. तिला काहीच आठवत नव्हतं, कारण त्या रात्री तिला नकळत झोपेचं औषध दिलं गेलं होतं. त्या रात्रीनंतर ऋषिकेश तिला पुन्हा कधीच भेटला नाही. राधिकाला भेटायचं होतं, पण ऋषिकेशने नकार दिला. काही दिवसांनी प्रकाशचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळं जगच बदललं. प्रकाशच्या जाण्यानं राधिकाचं आयुष्य रिकामं वाटू लागलं. अशा मानसिक अवस्थेत तिला कळलं की ती गर्भवती आहे. त्या क्षणीच तिला उमगलं, तिच्या पोटात वाढणारं बाळ हे ऋषिकेशचं आहे. अनेकदा तिच्या मनात आलं की स्वतःचा जीव द्यावा, पण मग तिने पोटातल्या बाळाचा विचार केला. भलेही हे ऋषिकेशचा अंश असेल, पण त्याला मी स्वतःच्या रक्तानं सिंचित केलं आहे. असं म्हणत वहिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती जणू वर्षानुवर्ष मनात साठलेलं ओझं टाकून मोकळी झाली होती. वहिनी, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तुम्ही मला इतकं पर्क का केलं? कदाचित आपण मिळून काहीतरी मार्ग काढू शकलो असतो. मी काळजीच्या सुरातच म्हणालो. काय सांगितलं असतं? की मी लग्न झालेली असूनही दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडले आहे. शेवटी चूक माझीच होती. जर मी आतून मजबूत असते, ऋषिकेशच्या हेतूत ओळखले असते, तर हे सगळं झालंच नसतं. वहिनी, स्वतःला दोष देणं थांबव आता. त्यातून काही बदलणार नाही. ती वेळच तशी होती. त्या परिस्थितीत अडकणं अपरिहार्य होतं. तुमच्या जागी दुसरं कोणी असती तरी कदाचित तीही त्यातून वाचूच शकली नसती. पण आता जे काही झालं ते झालं. मी तुम्हा दोघांना एकटं सोडणार नाही. तेव्हा वहिनी म्हणाल्या, भाऊजी, मी तुमच्या लायकीची नव्हते, म्हणूनच लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. मी हसत म्हणालो, स्वतःसाठी नाही, पण या बाळासाठी तरी लग्नाला होकार द्या. विचार करा, उद्या जर मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर या बाळाची काळजी कोण घेणार? मी बाबांशी बोललो आहे. मला राधिका वहिनी आणि त्यांच्या मुलाला स्वीकारायचं आहे. मी खूप समजवल्यावर अखेर त्या लग्नाला तयार झाल्या. 2 वर्षांनी एक पत्र आलं. पाठवणारा ऋषिकेश होता. राधिका, मी तुझी माफी मागतो. सुरुवातीला हे फक्त एक खेळ होता, पण नंतर मी खरोखरच तुझ्यावर प्रेम करू लागलो. प्रकाशच्या सांगण्यावरून जे पाप केलं त्याने मी स्वतःच्या नजरेतच पडलो आहे, म्हणून परदेशी स्थायिक झालो. आशा करतो तू तुझ्या आयुष्यात आनंदी असशील. मी ते पत्र वाचलं आणि फाडून टाकलं, कारण आज राधिका माझ्यासोबत होती. माझी पत्नी, माझ्या 2 मुलांची आई आणि आमचं कुटुंब संपूर्ण होतं. मला हे कधीच नको होतं की ती तिच्या भूतकाळात अडकून राहील. जीवन म्हणजे पुढं जाणं, मागे वळून पाहणं नव्हे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.